गेल्या काही दिवसातल्या घडामोडी पाहता एव्हाना तुमच्या सुद्धा लक्षात आलंच असेल की समर सेमिस्टरच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या ऑफलाईन मोडनेच होणार आहेत. नमस्कार मित्रांनो, मी रौनक सर आणि मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या लाडक्या चॅनल आलसी इंजिनियरमध्ये. सर्वप्रथम तर विद्यार्थ्यांना कमीत कमी त्रास व्हावा, त्यांचे रिझल्ट्स लवकर लागावेत म्हणून समर सेमिस्टरच्या एक्झाम्स या ऑनलाईन मोडनेच झाल्या पाहिजेत. या एकाच मुद्द्यावरून विद्यार्थी संघटना, बरेचसे राजकीय पक्ष आणि यूट्यूबर्स प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे मनापासून मेहनत घेत होते. आता प्रत्येकच वेळेला आपण ज्या गोष्टीची डिमांड करतो ती आपल्याला मिळेलच असं नाही, पण म्हणून ज्या लोकांनी मनापासून इतके एफर्ट्स घेतलेले आहेत त्यांचं श्रेय आपण हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचं ॲप्रिसिएशन तर झालंच पाहिजे. म्हणूनच माझ्याकडून आणि जितके सारे माझे मित्र आहेत, जितके सारे विद्यार्थी आहेत, या सगळ्यांकडून ज्या लोकांनी एक्झाम्सच्या मोडसाठी इतके प्रयत्न केले त्या लोकांचे मनापासून धन्यवाद. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे की सर एक्झामचा मोड तर फायनल झालाय, पण एक्झामचा जो पॅटर्न आहे त्या बाबतीत तुमचं म्हणणं काय? तर बघा मित्रांनो, आत्ता कालपर्यंत आमचं जे युनिव्हर्सिटीच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालं होतं तर त्यांचं असं क्लिअरली म्हणणं होतं सध्या तरी ऑफलाईन मोडनी जे एक्झाम्स होणार आहेत त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननेच होतील. अजून कुठलाही MCQ पॅटर्नचा एलिमेंट जो आहे तो आम्ही आणलेला नाही आहे किंवा विचार या बाबतीत सुद्धा केलेला नाही आहे. हां, हे नक्की खरे की नागपूर युनिव्हर्सिटी किंवा जळगावच्या युनिव्हर्सिटीने एक्झाम्स ज्या आहेत त्या ऑफलाईन आणि MCQ मोडमध्ये होतील असं जाहीर नक्की केलेलं आहे, पण अजूनपर्यंत पुणे युनिव्हर्सिटीने या बाबतीत कुठलीही कॉमेंट केलेली नाही आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला, आजच्या घडीला हे समजून चला की एक्झाम ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननीच होणार आहेत. आता एखादं निवेदन द्यायला कदाचित मी सुद्धा युनिव्हर्सिटीमध्ये जाणार आहे की एक्झामचा मोड जो आहे तो जरी ऑफलाईन असला तरी एक्झामच्या पॅटर्नमध्ये कुठेतरी मुलांना MCQ पॅटर्न देऊन थोडासा दिलासा मिळतोय का हे पाहायला लागेल. आता चॅनल आपलं, मी सुद्धा तुमचाच, ॲप सुद्धा तुमचं, म्हणूनच तुम्हाला सांगतोय मित्रांनो की आलसी इंजिनियरचं ॲप जे ते नक्कीच सुरू झालेलं आहे आणि इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सचे M1, M2, M3चे तुमच्या ब्रांचनुसार कोर्सेस जे आहेत ते मी अपलोड केलेले. आता ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पटकन ॲप डाउनलोड करा आणि डेमो सेशन्स पहा. तुम्हाला माझं काम आवडलं असेल आणि जर तुम्हाला खरंच गरजेचं असेल की आता ऑफलाईन एक्झामच्या हिशोबाने तयारी करणं खूप महत्त्वाचं आहे, सिलेबस पटकन पुढे घेण्यात आलेला आहे, त्यामुळे टॉपिकसुद्धा माहिती नाही आहेत, तर अशा लोकांसाठी हा कोर्स खूप आणि खूप फायदा तुम्हाला देऊ शकतो. खूप कमी किमतीत कोर्स हा अवेलेबल आहे. जर तुम्हाला आवडलं तर नक्की एनरोल करा आणि तुमचा फीडबॅक जो आहे तो मला नक्कीच द्या. आता साधारण 25 तारखेला माननीय श्री उदय सामंत सर, 25 एप्रिलला माननीय श्री उदय सामंत सर आणि कुलगुरूंची जी बैठक झाली होती त्याच्यामध्ये 7 मुद्दे अधोरेखित गेले होते. मी तुम्हाला फटाफट सांगतो. पहिला मुद्दा, एक्झाम ज्या आहेत त्या ऑफलाईन मोडनी घेतल्या जाव्यात. दुसरा मुद्दा, लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या लवकर घेण्यात याव्यात. तिसरा असा मुद्दा होता की 1 जून ते 15 जुलैच्या दरम्यान एक्झाम घेण्यात याव्यात. नंबर 4 की 2 पेपर्समध्ये साधारण 2 दिवसाची सुट्टी असणं गरजेचं आहे, विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ दिला गेला पाहिजे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट मुद्दा की लेखी परीक्षेसाठी 1 तासाला 15 मिनिटं वाढवून दिली गेली पाहिजेत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या विद्यापीठामध्ये एक समानता असली पाहिजे. आता नागपूर आणि जळगाव युनिव्हर्सिटीने ऑफलाईन MCQ तर जाहीर केले, पण बाकीच्या युनिव्हर्सिटींनी जर सेम असं केलं तर एक समानता राहील, नाहीतर एक समानता राहील की नाही यावरती मला खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यांमध्ये की सर हे क्वेश्चन बँकचा काय विषय? तर अजूनपर्यंत क्वेश्चन बँक आउट झालेली नाही आहे, विद्यार्थ्यांना क्वेश्चन बँक मिळालेली नाही आहे. म्हणूनच उच्च व तंत्र शिक्षण मंडळातर्फे सगळ्या युनिव्हर्सिटींना लेटर गेलेलं आहे की ज्या युनिव्हर्सिटीने अजूनपर्यंत क्वेश्चन बँक्स दिलेल्या नाही आहेत मुलांना, त्यांनी क्वेश्चन बँक्स मुलांना द्याव्या. आता मनापासून एक गोष्ट सांगू मित्रांनो, या क्वेश्चन बँकच्या अजिबात नादी लागू नका. तुमचा जो सब्जेक्ट आहे त्याचे प्रिव्हियस 4-5 वर्षाचे जे पेपर्स असतील ते पेपर्स डाउनलोड करा, त्यातले क्वेश्चन्स उचला, ते रेफर करा, त्याचे आन्सर्स रेडी करा, तर ऑटोमॅटिकली तुमच्याकडे तुमची क्वेश्चन बँक रेडीच आहे असं समजा. आता तुमच्यापैकी काही लोकांचा एक डाऊट नक्कीच असेल की सर आमचा सब्जेक्टच नवीन इंट्रोड्यूस झाला, त्याचे मागे पेपर्स नाही झाले, तर अशा लोकांना कॉन्सेप्ट बेस्ड अभ्यास करायला लागेल. असंही क्वेश्चन बँक मिळाली तर नंबर 1 डाऊट आहे की त्यातनंच क्वेश्चन येतील का नाही अशी कुठे श्युअरिटी दिलेली नाही आहे. नंबर 2, ती क्वेश्चन बँक मिळाल्यानंतर सुद्धा कॉन्सेप्ट बेसच अभ्यास करायचा आहे तुम्हाला, त्यामुळे क्वेश्चन बँकच्या खूप नादी न लागता तुम्ही तुमचं काम करा. त्यातूनच क्वेश्चन बँक मिळाली तर सोने पे सुहागा आणि आपल्याला त्याचा फायदा सुद्धा होऊ शकतो. या बाबतीत लवकरच निवेदन देण्याचा आमचा प्रयत्न आहे, हे मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं आणि आता सुद्धा मी या बाबतीत तुम्हाला क्लॅरिटी देतोय.
एक्झाम फॉर्म बद्दल सुद्धा मला बोलायचं आहे की पोरांनो, लवकरात लवकर एक्झाम फॉर्म जर तुम्ही भरला, तो फॉर्म जर इन्व्हर्ट झाला तर पुढे जाऊन एक्झाम फॉर्मच्या डेट संपल्यानंतर साधारण 2 आठवडे लागतात एक्झाम सुरू करायला. तर त्या केसमध्ये जितका डिले होईल एक्झाम फॉर्म सबमिट करायला किंवा तारखा वाढत जातील, तितक्या तुमच्या एक्झामसाठी ज्या शेड्यूल होणार आहेत तारखा, त्या तुमच्या पुढे होत जातील आणि रिझल्टसुद्धा पुढे लेट लागण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे एक्झाम फॉर्म तुम्ही कॉलेजच्या मदतीने, कॉलेजच्या स्टाफच्या मदतीने भरा. त्यात काही अडचणी असतील तर तुम्ही कॉलेजशी, युनिव्हर्सिटीशी कसं कॉन्टॅक्ट करायचं या बाबतीत नक्की विचार करा. मग विदाऊट लेट फी, विथ लेट फी, जे काय असेल नसेल, पटकन एक्झाम फॉर्म भरायचं आहे. हे तुम्हाला पहिलं काम जे ते नक्की करायचं. आता 2 पेपरमध्ये सर आम्हाला 2 दिवसाची गॅप मिळेल का? तर मित्रांनो, आता सध्या तर जेवढ्या गोष्टी सांगितल्या त्यानुसार 2 पेपरमध्ये 2 दिवसाची गॅप देणं तर गरजेचं आहेच आहे, पण अजून टाइम टेबल डिस्क्लोज झालेलं नाहीये. त्यामुळे आता होपफुली 2 पेपरमध्ये गॅप देतील 2 दिवसाचा, असा आपला प्रायमरी अंदाज आहे. थोडंसं डिफिकल्ट आहे पुणे युनिव्हर्सिटीला, इतके अभ्यासक्रम आहेत, इतके पेपर्स आहेत, यात सगळ्यात 2-2 दिवसाची गॅप देणं. पण तरी सुद्धा लेट्स वेट अँड वॉच. टाइम टेबल जेव्हा डिस्क्लोज होईल तेव्हा या गोष्टी नक्कीच क्लिअर होतील. मित्रांनो, अभ्यासाला सुरुवात करा आणि कुठलीही फेक न्यूज त्याच्या भरोशावर राहू नका, भटकू नका, थोडं सावधान मोडमध्ये राहा. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टींच्या भरोशावर बसतो आणि आपण आपला अभ्यास करत नाही आणि बाकीचे लोक त्याच वेळेत अभ्यास करून इतके पुढे निघून जातात आणि आपण कायमच मागे राहतो. या बाबतीतले जे अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत इथून पुढे वेळेत पोहोचण्याचं काम सुद्धा मी नक्कीच करत राहीन. पिछले कुछ दिनों से जो जो चीज़ें घट रही है उनको देखते हुए अब आपको भी पता चल चुका होगा कि समर सेमेस्टर की जो एग्जाम्स है वो ऑफलाइन मोड से ही होने वाली है. हाय फ्रेंड्स, दिस इज रौनक सर और मैं आप सबका स्वागत करता हूं आपके प्यारे प्लेटफॉर्म आलसी इंजीनियर. दोस्तों, सबसे पहले तो बच्चों को कम से कम परेशानी हो, उनके रिजल्ट जल्द से जल्द लगने चाहिए. इस वजह से समर सेमेस्टर की एग्जाम सिर्फ और सिर्फ ऑनलाइन मोड से ही होनी चाहिए. इस एक ही पॉइंट के ऊपर बहुत सारे स्टूडेंट यूनियंस, पॉलिटिकल पार्टीज एंड यूट्यूबर्स दिन रात मेहनत कर रहे थे. अब बहुत बारी ऐसे होता है कि हम लोग जिस चीज़ की डिमांड करते हैं वो हमेशा ही फुलफिल नहीं होती है, उसमें हमें हमेशा ही सक्सेस नहीं मिलता है. लेकिन जिन लोगों ने इन सारी बातों के लिए इतने एफर्ट्स लिए, उनको उनका अप्रिसिएशन मिलना बहुत ज़्यादा ज़रूरी है. इसीलिए मेरी तरफ से और जितने सारे स्टूडेंट्स हैं, व्यूअर्स हैं, उन सभी की तरफ से इन सभी लोगों को मैं दिल से थैंक यू, धन्यवाद कहना चाहता हूँ. दोस्तों, अगर चैनल पे नए हो या फिर अब तक चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब ज़रूर कीजिएगा. अब देखिए ना दोस्तों, एग्जाम के मोड के बारे में तो हम लोगों को क्लैरिटी ऑलमोस्ट मिल चुकी है, लेकिन एग्जाम के पैटर्न का क्या, ये अब तक क्लियर नहीं. तो मैं आपको बता दूं, जो लेटेस्ट बात यूनिवर्सिटी के जो भी अधिकारी है उनके साथ हम लोगों की हुई थी, उनका कहना यह कि अब तक तो जो ऑफलाइन मोड में एग्जाम होगी वहां पे डिस्क्रिप्टिव पैटर्न से ही सवाल आएंगे. इसमें अब तक कोई चेंजेस नहीं है. हाँ, ये सही है कि नागपुर यूनिवर्सिटी और जळगाव यूनिवर्सिटी ने प्लान किया है कि जो ऑफलाइन एग्जाम होगी वो एमसीक्यू बेस्ड होगी, लेकिन ऐसा कुछ पुणे यूनिवर्सिटी ने अब तक फाइनलाइज नहीं किया है. अभी फिलहाल आज के दिन तक आप ये पकड़ के चलो कि एग्जाम जो है वो डिस्क्रिप्टिव मोड से ही होगी. अगर इसमें कोई चेंजेस आए तो मैं आप तक वो चेंजेस जल्द से जल्द पहुंचाने का काम जो है वो ज़रूर करूँगा. दोस्तों, चैनल अपना, सर अपने, ऐप भी अपना, तो आप सभी को पता है कि जिन लोगों को इंजीनियरिंग मैथमेटिक्स डिफिकल्ट जा रहा है उन सभी लोगों के लिए इंजीनियरिंग मैथमेटिक्स 1, 2, 3 के आपके ब्रांच के हिसाब से कोर्सेज जो है वो मैंने आलसी इंजीनियर के ऐप पे ऑलरेडी अपलोड करके रखे. बहुत कम कीमत में आपको ये कोर्सेज जो है वो एनरोल आप कर सकते हो और डेमो सेशंस भी अवेलेबल है. लिंक मैंने डिस्क्रिप्शन में दी है, तो जाइए कोर्स डाउनलोड कीजिएगा, देख लीजिएगा आपको किस तरीके से पसंद आता है, कैसे आता है. आप आपके फीडबैक मुझे ज़रूर दे सकते हो. आपकी ऑफलाइन एग्जाम के लिए ये बहुत ही फायदेमंद साबित हो सकते हैं. अब एक बहुत बड़ी बात, जब 25 अप्रैल को माननीय श्री उदय सामंत सर की बहुत सारे के सारे वाइस चांसलर के साथ जो मीटिंग हुई थी, वहाँ पे कुछ ऐसे पॉइंट्स थे जो कि बताए गए थे, जिसमें से सबसे पहला जो मेजर पॉइंट था कि एग्जाम ऑफलाइन मोड से होगी. 1 जून से लेकर 15 जुलाई तक एग्जाम को खत्म करना है. फाइनल ईयर वालों की एग्जाम जो है वो जल्द से जल्द होनी चाहिए. 2 पेपर्स के बीच में 2 दिनों की गैप होनी चाहिए और राइटिंग के लिए 1 घंटे के लिए 15 मिनट जो है वो एक्स्ट्रा मिलने चाहिए. और सबसे इंपॉर्टेंट पॉइंट था, क्वेश्चन बैंक भी मिलनी चाहिए. अब इतनी सारी चीजें डिस्कस होने के बावजूद बहुत सारी यूनिवर्सिटीज ने अब तक क्वेश्चन बैंक प्रोवाइड नहीं करी है. तो इसी मामले में जब बात की गई तो अब हायर एंड टेक्निकल एजुकेशन के डिपार्टमेंट से एक यूनिवर्सिटी को लेटर गया है सभी को कि जिन जिन लोगों ने क्वेश्चन बैंक अब तक प्रोवाइड नहीं करी है बच्चों को, तो उन्होंने क्वेश्चन बैंक प्रोवाइड करनी चाहिए. आपको दिल से एक बात बताता हूं बच्चों,
क्वेश्चन बैंक के पीछे मत पड़ो, भटको मत, आपको कोई इन्फ्लुएंस करेगा ऐसा कुछ भी काम आप बिल्कुल मत करो। मैं आपको बताऊं, आपका जो सब्जेक्ट है उसके प्रीवियस ईयर्स के 4-5 साल के जितने सारे पेपर्स रहेंगे उनके सारे क्वेश्चंस जो है वो अच्छे से तैयारी करो, वही अपनी क्वेश्चन बैंक के, और ऑलमोस्ट क्वेश्चन जो है वो उन्हीं प्रीवियस पेपर्स में से आएंगे, ये बात आप समझ लो। अब आप में से कुछ लोग ये बोलेंगे, अरे सर आपने ये बोला तो है लेकिन हम लोगों के सब्जेक्ट्स ही नहीं है, जिस नए हैं जहां पे उनकी एग्जाम्स ही प्रीवियस पेपर्स ही अवेलेबल नहीं है। तो इस केस में मेरे भाई आपको कॉन्सेप्ट बेस्ड पढ़ाई करनी पड़ेगी। वैसे भी क्वेश्चन बैंक आगे आएगी भी तो भी इसकी गारंटी नहीं कि उसी में से क्वेश्चंस आएंगे। और दूसरी चीज, वो क्वेश्चन बैंक आने के बाद भी आपको कॉन्सेप्ट बेस्ड ही पढ़ाई करनी पड़ेगी। तो प्लीज क्वेश्चन बैंक कब आएगी कब आएगी कब आएगी ये बिना सोचे आप प्रीवियस ईयर्स के पेपर्स जहां से भी डाउनलोड कर सकते हो डाउनलोड करो, सवाल जवाब उनकी तैयारी अच्छे से करो और फिर जाके आगे बढ़ो। अब एग्जाम फॉर्म भी ऑलरेडी रोल आउट हो चुके हैं, बच्चे फॉर्म्स भर रहे हैं, उनको कुछ दिक्कतें आ रही है, इस वजह से भी इन फॉर्म की डेट जो है वो आगे एक्सटेंड हो रही है। अब विद फी विदाउट लेट फी ये सारे फॉर्म्स की डेट जितनी आगे बढ़ेगी उसके बाद कम से कम 2 वीक लगेंगे यूनिवर्सिटी को एग्जाम्स शेड्यूल करने के लिए। तो भाई जितने जल्दी आप एग्जाम फॉर्म भर सकते हो उतने जल्दी एग्जाम फॉर्म भरो और अपनी अपनी तैयारी करना शुरू करो। अब एग्जाम का टाइम टेबल तो आया नहीं है, लेकिन हम लोग तो होपफुली यहाँ पे एक्सपेक्ट कर रहे हैं कि जिस तरीके से मीटिंग में बोला गया है कि 2 पेपर के बीच में 2 दिन की गैप है, तो उसी तरीके से अपना भी टाइम टेबल सेट हो। थोड़ा डिफिकल्ट जरूर है पूरी यूनिवर्सिटी के लिए, इतने सारे लोगों के लिए इस तरीके का टाइम टेबल सेट करना, बट मेरे भाई 2 दिन की अगर गैप मिली ना तो आप ना बिल्कुल क्वेश्चन बैंक के भरोसे मत रहो। आप अपनी अपनी पढ़ाई प्रीवियस ईयर के जो पेपर्स है उनके क्वेश्चन आंसर्स के हिसाब से जोरदार शुरू रखो। अब जो जो अपडेट्स आएंगे वो सारे अपडेट्स आप तक पहुंचाने का काम मैं ज़रूर करूंगा। दोस्तों, लोग मुझे कहते हैं कि आप फ्रिक्वेंटली जो रेगुलरली अपडेट्स है वो क्यों नहीं देते हो। मेरे भाई रेगुलरली बहुत सारी चीज़ें जो है उनमें से काफ़ी सारी चीज़ें जो है वो बहुत फेक है। तो जो भी आपको लेजिट अपडेट चाहिए वो जब भी रिक्वायर्ड है मैं आपके पास आपको देने के लिए ज़रूर आऊँगा। मिलते हैं नेक्स्ट वीडियो के लिए, तब तक के लिए थैंक यू सो मच।